और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। उल्हासनगरमध्ये एका इमारतीच्या फ्लॅटमधील स्लॅब कोसळला असून या घटनेत विनोद कचरे नामक व्यक्ती जखमी झालेत। उल्हासनगरमधील कुमाऊ अपार्टमेंट ही इमारत 25 वर्ष जुनी असून यात अनेक कुटुंब आजही वास्तव्यास आहेत। दुपारच्या सुमारास विनोद कचरे हे आपल्या घरात असताना अचानक छताचा स्लॅब कोसळला, ज्यात ते गंभीररित्या जखमी झाले। त्यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। उल्हासनगर कॅम्प क्रमांक 3 मधील साईबाबा नगरमध्ये सदरील इमारत असून या घटनेनंतर महानगरपालिका प्रशासन तसेच अग्निशमक दल दाखल झाले असून संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली। सदरील इमारत ही राहण्यास योग्य आहे का याची देखील तपासणी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून सुरू आहे। मात्र या घटनेमुळे सध्या इमारतीतील रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। कुमाऊ अपार्टमेंट मीडिया, उल्हासनगर 202 रूम नंबर। तर आम्ही दोघं अगोदर जेवलो, मोठा मुलगा आणि मी हॉलमध्ये झोपलो होतो आणि आई आणि तो मुलगा आतमध्ये बेडवर होती। जेवण झाली, मुलाची तब्येत ठेवून गोळ्या खाया म्हणून बेडमध्ये गेला। कुडकुड आवाज आला, त्याला जाणवलं, त्याला वाटलं बेडचा आवाज येतोय काय की। एकदम भूकंप झाल्यावर का करणार, बेडसहित खाली स्लॅब तुटला। पहिल्या माळ्या, दुसऱ्या माळ्याचा तुटला, आमचा तुटला, पहिल्या माळ्याचा तुटला, ग्राउंडचा तुटून तीन स्लॅब तुडून खाली ग्राउंडला आदळला। मग काय दुखापत वगैरे काय झाली? दुखापत मुक्कामार जास्त लागलाय, खरचटले, जागोजाग जखमा झाल्या आणि डाव्या पायाची करगुळीला टाके घेतल्यात, कापले। कुठे ही बिल्डिंग कुठे आहे? ही काय समोर बाजूची काय ॲड्रेस काय आहे? कुमाऊ अपार्टमेंट, शांतीनगर, गजानन मंदिरच्या बाजूला। मग आता हे महापालिकावाले इथे आले होते का? आले होते, सगळे नगरसेवक आलते, महापौर आलते। काय मग काय आता काय ही बिल्डिंग डेंजर झोनमध्ये होती का? हां, डेंजर झोनमध्ये लॉकडाऊनपासून नोटिसा देत होती महानगरपालिका 4-4 महिन्याला। हे काहीतरी डागडुग करायची, आपली अधिकाऱ्याला पैसे दाबून ढकलीत होती। त्यांनी अध्यक्ष सेक्रेटरीने दुर्लक्ष केलं। काय त्यांचं नाव काय? अध्यक्ष जय नाही, सेक्रेटरी डॉक्टर आहे ते भानुशाली। मग शेवटी आज स्लॅब कोसळला। हो। कुमाव नावाची ही बिल्डिंग आहे। या बिल्डिंगमध्ये दुसऱ्या माळ्यावरचा फ्लॅट तुटला आहे आणि इथे विनोद कचरे नावाचा जो रहिवासी होता, जो महानगरपालिकेमध्ये मुंबई महापालिकेत फायर ब्रिगेडमध्ये फायरमन म्हणून कार्यरत आहे, तो जखमी झालाय। त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्याचं काम केलं गेलंय। मला इथे हा स्लॅब पडल्या समजलं आणि मी आल्यानंतर संबंधित महानगरपालिकेचे आयुक्त असतील, महापौर असतील, फायरचे बॉम्बे म्हणून फायर अधिकारी आहेत, त्यांना सगळ्यांना दूरध्वनीवरनं फोनवरनं कळवलं। तात्काळ या ठिकाणी मदत उपलब्ध करून दिली। आता या बिल्डिंगमध्ये जे रहिवासी आहेत त्या रहिवाशांना खाली करून ही बिल्डिंग सील करण्याचं काम महानगरपालिकेच्या फायर विभागाच्या कडनं आणि आपत्कालीन विभागाकडनं सुरू आहे। इथे स्थानिक जे नगरसेवक आहेत, स्थायी समितीचे सभापती बिट्टूबाई, ते सुद्धा येऊन गेलेत। आव्हाड नगरसेविका आहेत, त्या येऊन गेल्या आहेत। इथे बाजूला शोभा जाधव या सुद्धा स्थानिक नगरसेविका उपस्थित आहेत। सगळ्यांनी या ठिकाणी मदत कार्य करून इथे लोकांना जास्तीत जास्त जळ पोचणार नाही याची दक्षता घेतली आहे। धन्यवाद। जय भीम, जय महाराष्ट्र। एक विनोद कचरे नाम का व्यक्ति है, वो जख्मी हुआ है, उसे अस्पताल में एडमिट किया गया है। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।